लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। गंगापूर गावात एका घरातून गांजा विक्री करणाऱ्या युवकास गंगापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। त्याच्या जवळून एकूण 5 किलो 805 ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ, चिलीम व प्लास्टिकच्या पिशव्या असा मुद्देमाल पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जप्त केला आहे। अनिल गुंजाळ, राहणार पेठ गल्ली, गंगापूर, गाव नाशिक असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। अंमलदार तुळशीदास चौधरी यांना गुरुवारी पेट्रोलिंग करत असताना संशयित अनिल गुंजाळ हा घरात गांजा सदृश अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला। पोलिसांनी संशयित अनिल गुंजाळ यास अटक केली आहे। त्याच्या घरात तब्बल 1,55,585 रुपयांचा 5 किलो 805 ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ, गांजाचे सेवनाकरिता वापरण्यात येणाऱ्या चिलीम व गांजा भरून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लहान प्लास्टिकच्या पिशव्या असा मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने या कारवाईत जप्त केलाय। शुक्रवारी न्यायालयात हजर केले होते। त्यास 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। गंगापूर पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व गंगापूर पोलीस आणि खंडणी विरोधी पथकांनी ही अंमली पदार्थ विक्रीची कारवाई केलेली आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन हे करीत आहेत। माननीय पोलीस आयुक्त सर नाशिक शहर यांनी सध्या अंमली पदार्थ विरोधी जी मोहीम राबवण्याचे आदेश दिले। त्या मोहिमेमध्ये आम्ही सर्च ऑपरेशन करत असताना काल PSI मोतीलाल पाटील आणि त्यांची डिटेक्शनची टीम ही गंगापूर गावाच्या जवळ असल्याने त्या ठिकाणी गंगापूर गावातून एक इन्फॉर्मेशन मिळाली की त्या ठिकाणी जो एक संशयित इसम आहे तर तो काही अंमली पदार्थाची विक्री करत आहे। त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिली, मी वरिष्ठांना कळवली। त्यानुसार आम्हाला जे आदेश देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही छापा कारवाई राबवण्याचं ठरवलं। संपूर्ण कारवाई आम्ही व्यवस्थित पार पाडलेली आहे। त्याच्यामध्ये आम्हाला छापा कारवाईमध्ये अनिल दत्तू गुंजाळ, वय वर्ष 35, राहणार क्रांती चौक, पेठ गल्ली, गंगापूर गाव हा व्यक्ती मिळून आला। त्याच्या कब्जामध्ये आम्हाला जवळजवळ 6 किलोच्या आसपास 5 किलो 805 ग्रॅम गांजा, सुका गांजा, काही गांजाची पावडर, त्याचप्रमाणे चिलीम होत्यात, लाल आणि काळ्या मातीचे जे चिलीम असतात गांजा ओढण्यासाठी वापरले जातात त्या चिलीम मिळाल्यात। काही जो गांजा असतो तो पॅकिंग करण्यासाठी म्हणजे विक्रीसाठी ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात, छोट्या पॉलीपॅक असतात, त्या पॉलीपॅक पिशव्यांमध्ये काही गांजा पॅक केलेला आणि काही रिकामे मिळून आल्यात। सदरचा जो इसम आहे तर हा गांजा विक्री करण्यासाठीच त्याने बाळगला होता। त्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेतलं, सगळी प्रोसेस पूर्ण करून सध्या तो आमच्या कस्टडीमध्ये आहे। माल आम्ही जप्त केलेला आहे आणि भविष्यात आम्हाला त्याच्याकडून तो कोणाकडून माल आणला त्याने त्याबाबतची माहिती मिळू शकते आणि ही कारवाई पुढे सरकू शकते। तपासामध्ये आम्हाला बरंच काही निष्पन्न होईल। किती लाख जो हा माल आहे तर आतापर्यंत आम्ही 1,55,000 रुपयाचा माल त्याच्याकडून जप्त केलेला आहे। सांगितलंय की तो ग्रामीण भागातून नाशिक ग्रामीणच्या जे काही त्याने नावं सांगितली त्या परिसरातून तो आणायचा आणि त्याच्याबाबत त्याच्यासोबत तो स्वतः एक रिक्षा चालवायचा। तर त्या रिक्षाने तो कधी कधी जायचा तर कधी असं म्हणजे कोणाची लिफ्ट घेऊन जायचं आणि तो गांजा आणायचा। त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आम्हाला पक्की मिळाल्यानंतर आम्ही त्याची खात्री झाल्यानंतरची सुद्धाची कारवाई केलेली आहे। त्याला आम्ही कोर्टात हजर केलं आहे। सोमवारी 4 तारखेपर्यंत आम्हाला PCR मिळालेला आहे। PCRमध्ये सध्या तो आमच्या कस्टडीमध्ये आहे। API महाजन त्याचा तपास करत आहे। तपासामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढील तपास करीत आहोत आणि त्या तपासामध्ये आम्हाला अजून काही अंमली पदार्थाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी आनंदा भाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.